मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी आम्ही कसे आलो हे मलाच माहिती आहे. आणि इथे 4:15ला पोहोचल्यावर सुद्धा गेट बंद आहे. आणि जो केलदीचा राजा होता शिवाप्पा, तो युद्धावर जायच्या आधी इथे पाया पडायला यायचा. सागरपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे नाडकलसी. आणि मंदिर बंद होईल या भीतीने आम्ही प्रथम हॉटेलवर न जाता मंदिर गाठले. होयसळा राजवटीत नाडकलसी एक समृद्ध नगर होते. या मंदिराचे बांधकाम 1218च्या सुमारास कोंडानाडचे राजा बल्लेय्यन्ना वर्गदे यांच्या काळात झाले. मल्लिकार्जुन मंदिरात जे शिवलिंग आहे ते वरून सपाट आहे. गणपती बाप्पा दिसतोय आणि या बाजूला काही अवशेष आणि पाऊस आलेला आहे. मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी आम्ही कसे आलो हे मलाच माहिती आहे. पूर्ण आभाळ दाटलेलं होतं, पण 5 वाजेच्या आधी तो बंद होईल असं मला गुगलवर नोटिफिकेशन मिळालं. मग आम्ही हॉटेलवर न जाता पहिले इकडे आलो, पण शेवटी पाऊस लागलाच. आणि इथे 4:15ला पोहोचल्यावर सुद्धा गेट बंद आहे, कारण की कदाचित वॉचमन आज लवकर निघून गेला. आणि मी आता त्या मंदिरामध्ये जम्प करून आलेलो आहे. तसं मंदिर बघितलं, देवाला नमस्कार केला, पण आता पाऊस बघा कसला तुफान पडतोय. आणि हे आमचे नंदी महाराज, किती सुबक मूर्ती आहे. अगदी डोळ्यातले भाव बघून घ्या. तर हे आहे मल्लिकार्जुन मंदिर. हे आहे रामेश्वर मंदिर. यालाच सदाशिव मंदिर पण म्हणतात. ते नंदी महाराजही आहेत. गजलक्ष्मी सुद्धा आहे. मंदिरात फार सुंदर कोरीवकाम केलेले आढळते, पण दुर्दैवाने पाऊस इतका मुसळधार होता की आम्हाला तिथून निघावेच लागले. एक मंदिर पाहण्यासाठी काय काय करावं माणसाने. 5 वाजेला बंद होईल म्हणून आम्ही फास्ट आलो, पण ते 4:15 वाजेशीच तो वॉचमन लॉक लावून निघून गेला. मग मी जम्प केलं मंदिरात, आणि जम्प करून अजून पहिली पायरी चढतोच आहे तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. आणि हा असला पाऊस, मुसळधार पाऊस पडतोय. मंदिरात लाईट नव्हती अर्धा तास, पण तेवढं जमेल तेवढं मी मंदिर पाहिलं. सुंदर मंदिर आहे अर्धा तास, पण अंधार होता त्यामुळे. आणि पाऊस एवढा डेंजर पाऊस आहे, जास्त वेळ थांबलो नाही. परत जम्प मारून आता हॉटेलला चाललो आहे मी. आज आमचा मुक्काम आहे सागरला. हॉटेलमध्ये थोडं फ्रेश झाल्यावर आम्ही सागरमध्ये फेरफटका मारायला निघालो. इथे मस्त नाश्ता केला आम्ही. आता
आता आम्ही ह्या एका शिवशंकराच्या मंदिरात गेलो होतो, तसंच या इकडे एक गणपती मंदिर आहे, तिकडे गेलो होतो. मंदिर नव्हे पण मूर्त्या एकदम जुन्या आहेत, पुरातन आहेत. म्हणजे जागोजागी इथे पुरातन मूर्त्या आहेत, फक्त ते मंदिरं कदाचित नष्ट झाली असावीत आणि मग नवीन बांधकाम केलं. हे जे मंदिर होतं हे वीरेश्वर मंदिर होतं आणि जो केलदीचा राजा होता शिवाप्पा, तो युद्धावर जायच्या आधी इथे पाया पडायला यायचा. एवढं महत्त्वाचं ठिकाण आहे ते. पण सध्या जरा त्याचं रिनोव्हेशन चालू आहे. एक स्ट्रक्चर त्यांनी साफ केलं आहे तिथलं, आता दुसरंही ते डेव्हलप करतील. हे ते वीरेश्वराचं मंदिर जिथे आपण काल आलो होतो, त्याचं आता नूतनीकरण होत आहे. हे जे आधीचं स्ट्रक्चर होतं ते इथलं, ते त्यांनी जीर्ण झाल्यामुळे काढून टाकलं आहे आणि आता हेही स्ट्रक्चर काढून ते वीरेश्वराला नवीन मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करणार आहे. चला निघूया पुढच्या प्रवासाला.